नर्मदे आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 सकाळी 7 वाजता कटोरा या आश्रमामधून सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या नर्मदा माईच्या कुशीमधून पुढे प्रस्थान करत आहे आणि या असणारे सर्व सानप महाराज ग्रुप समवेत चालणारे नर्मदा माईचे सर्व भक्तगण आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी परिक्रमा चालू आहे। या असणाऱ्या परिक्रमेमध्ये सर्वांना अशाच प्रकारचा आनंद शेवटपर्यंत माई देवत्राव देईल अशी आम्ही माईच्या चरणी प्रार्थना करतोय। नर्मदे हर। आणि असाच हा सुंदर प्रवास सर्वांचा अगदी ओंकारेश्वर पर्यंत होईल त्याच्यात कुठलीच शंका नाही। सानप महाराज ग्रुप आनंदात परिक्रमा करत आहे। 5वी नर्मदा परिक्रमा सर्वांनी आनंदाने होईल याच्यात शंका नाही। नर्मदे हर। वाह नर्मदे हर जिंदगी भर। कुछ बोलो तो सही। अभी बोलो। नर्मदे हर। परिक्रमा में आपको और सब बोल दिए हमने। आपको कैसा लग रहा परिक्रमा में? बहुत अच्छा लगता है बहना। खुश हो? खुश हो। आनंद आ रहा है? बहुत आनंद आ रहा है। चलने में कोई परेशानी तो नहीं? तो हर साल लगाना। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। भोजन प्रसादी मिल रहा है? खाते हैं। भूखी तो नहीं हो? नर्मदे हर। आज सानप महाराज ग्रुपचा या कटोरामधून पुढील प्रवासासाठी निघण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आजचा 5वा दिवस आणि रात्री आम्ही या ठिकाणी मुक्कामी होतो। या काकांनी आम्हाला अतिशय सुंदर व्यवस्था या सर्व जी काही व्यवस्था पाहणारे काकांचे मित्र परिवार बाकी आणि आपण काकांना थोडासा अनुभव विचारूया त्यांना। काका तुमचं नाव गाव? नमस्कार, मी अनिल घेवारी, राहणार पुणे। मी परिक्रमा 2 वेळेस परिक्रमा केलेली आहे। अच्छा। पहिली परिक्रमा मी 12-13ला केलेली आहे। त्यावेळेस खूप छान असं व्यवस्था अशी नव्हती, पण नंतर हे लोकांमध्ये सगळं समजलं की नर्मदा परिक्रमा काय आहे आणि त्या दृष्टीनं सर्व लोक सेवा करण्यासाठी म्हणून जास्त उद्युक्त झाले आणि त्यानंतर ते लोकांच्या मनातही भरलं की आपण आता नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांची सेवा करावी। पण तेव्हापासून ते जे ह्या नर्मदा मैयाचं जे परिक्रमा करायचं महत्त्व वाढलं आणि त्यानंतर आम्ही नंतर ज्यावेळेस कोरोना पिरियड होता त्या पिरियडमध्ये आम्ही घरातच होतो त्यावेळेस पण असं झालं की आता घरी बसून काय करायचं, तर यूट्यूबवर बघत आम्हाला प्रत्येवाताई चितळे म्हणून आहेत त्यांचं आम्हाला व्हिडिओ मिळाला आणि तो व्हिडिओ सारखा बघून आम्हाला असं वाटलं की चला आपली पण परिक्रमा करून घ्यावं। ह्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत होतो आणि कोरोना काळ संपल्यानंतर 21-22मध्ये माझी परिक्रमा सुरुवात केली। परिक्रमा करत असताना माझ्याबरोबर माझ्या मिसेसचे 2 बहिणी आणि 2 मित्र असे 6 लोकांनी मी परिक्रमा सुरुवात केली। तर त्या परिक्रमामध्ये इतका छान मला अनुभव आला की प्रत्येक क्षणाला मला असं वाटतं की काय करतोय परिक्रमा, पण क्षणाला मला अनुभव देत होते मैया। एका ठिकाणी सहज असंच बघता असंच म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 6 लोक होतो, 6मध्ये सगळ्यात जास्त मी होतो। त्यामुळे असे आमच्या मिळून एका ठिकाणी बसले असताना ते भाऊजी एका माणसाने मला 50 रुपये दिले असे म्हणाले। 50 रुपये दिले आणि मग काय हरकत नाही घेतले आणि जवळून घेतले मी। आम्ही हे आलेले पैसे काय करायचं, एकत्र करायचे, एकत्र ठेवायचे आम्ही आणि ते पैसे पुढच्या आश्रमामध्ये कोणाला तरी देऊन टाकायचे पैसे आणि हा आमचा नेहमीचा रोजचा हे आमचं व्यवहार होता। त्या ठिकाणी बोलत असताना ते आम्ही 50 रुपये घेतलं आणि ठेवून घेतलं जवळ। पण नंतर आमच्या ग्रुपमध्ये कोणते एक जण म्हणले काय म्हणले देऊन 50 रुपये दिले म्हणजे 500 रुपये तरी द्यायला पाहिजे असं म्हणले। असं म्हणल्यानंतर दुसऱ्या 5व्या मिनिटाच्या आत एक बाबाजी त्या ठिकाणी आले। ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्र
मध्य प्रदेशमधून जेव्हा आपण महाराष्ट्रात येतो त्यावेळेस त्या ठिकाणी पहिलं गाव होतं ते. त्या गावामध्ये तिथं आम्ही बसले असताना ही घटना घडलेली होती. तर त्या आम्ही हे म्हणल्यानंतर 5व्या मिनिटाच्या आत एक बाबाजी तिथं आले. त्यांचं नाव द्वारकाधीश बाबाजी होतं. तर ते मोटरसायकलवर आले आणि बाबाजी आप कुछ पाओगे असं मला म्हणाले. मला म्हणाले नाही, आपल्या सगळ्याला ग्रुपला म्हणाले. मग त्यावेळेस ते जरूर म्हणले असं म्हटल्यानंतर मग त्याने सगळ्यांना आपल्या त्यांच्या गळ्यात एक शबनम होती. ते मोटरसायकलवर आले, ते शबनम होती त्याच्या गळ्यामध्ये. आणि बघायला जर बघितलं तर श्रीकृष्ण आल्यासारखं वाटला मला. अरे वा, बहुत बरं. आणि मग ते आले आणि गाडी लावून आपला विचारलं सगळ्याला, आप कुछ पाओगे जरूर म्हण. घेतलं आणि खिशाला आपल्या शबनमच्या बॅगवर हात घातलं आणि लगेच त्याने म्हणाले एक बिस्किट पुडा प्रत्येकाच्या हातात दिला. दुपारची 10:30-11ची वेळ होती आणि मी घेतला. आम्ही बसलो. इतक्यात म्हणले पुन्हा खिशात हात घातले आणि मग लगेच 500ची नोट काढून लगेच दिली. अरे वा. म्हणजे हे एका क्षणाक्षणाला मया आपल्याला प्रतिभागी दिसते. आणि विशेष म्हणजे ह्या नर्मदा परिक्रमामध्ये कोणी कुठेही राहो, परिक्रमामध्ये नर्मदा मैया आपल्याला उपस्थित ठेवत नाही. आणि विशेष म्हणजे एवढे जंगल असतात त्या ठिकाणी. जवळपास 7-8 जंगल आम्ही क्रॉस केले. 7-8 जंगलामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी असं वाटायचं की काय आपल्याला भीती वाटेल, आपल्याला असं काहीतरी प्राणी येतील काहीतरी. पण नर्मदा मायेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण प्राण्याला दिसत नाहीत, प्राणी आपल्याला दिसत नाहीत. हे वैशिष्ट्य आहे. आम्ही एवढी मोठी परिक्रमा केल्या, 3700 किलोमीटरची परिक्रमा केली. पण त्या ठिकाणी एक साधा विंचू दिसला नाही, एक साप दिसला नाही, एक वाघ दिसला नाही, एक चित्ता दिसला नाही. म्हणजे काही जंगली प्राणी काही असो ते आपल्याला दिसत नाहीत त्या ठिकाणी आणि आपण त्यांना दिसत नाही. हे वैशिष्ट्य आहे. वा वा. आणि आता इथं आपण सेवा किती दिवसापासून देत आहे? आता आम्ही कालच्या 1 तारखेला आम्ही इथं पुण्यातून निघालो आणि पुण्यातून निघाल्यानंतर असताना वाटेत इथं 1 तारखेला इथे येणार होतो. पण वाटेत आम्हाला भारतीताई ठाकूर भेटल्या. म्हणजे फोनवर बोलणं झालं तुमच्या. ते म्हणले आम्ही इथे येणार होतो. ते म्हणाले तुम्ही असं करा, 1 तारखेला तिथंच या. भारतीताई ठाकूर इथं आता जे परिक्रमावासी येत आहे त्या जे काही आहेत महाराष्ट्रीयन जास्त प्रमाण आहे. हो हो, त्यावेळेस महाराष्ट्र. आणि त्या सर्वांबद्दल तुम्हाला काय बोला वाटतं? खूप छान लोक म्हणजे इतके श्रद्धेने आता परिक्रमा करत असतात. आणि काही लोक खूप म्हणजे काय त्यांना सवय नसते चालायची. ते चालताना खूप म्हणजे काही लोकांना खरंच म्हणजे असं वाटतं की कशाला परिक्रमा करावं असं काही वाटतं. पण नंतर त्यांच्या अंगात एकदा जसं म्हणतात ना अंगात वारा शिरली की कसं तसं नर्मदा मायाचं वारा अंगात शिरलं की त्यांच्यात अंगात खूप इतका येतो की विचारू नका. आणि तुम्ही इथं कटोरा आश्रमामध्ये खूप छान व्यवस्था केलेली, भोजन प्रसादी, अगदी बालभोग आणि डॉक्टर व्यवस्थाही आहे. आता मी रात्रीपासून पाहतो इथं खूप अगदी डॉक्टर स्वतः सर्व परिक्रमावासियांची सेवा करतायत. आणि ही अशाच प्रकारची सेवा करण्यासाठी माई तुम्हाला खूप खूप या ठिकाणी आरोग्य, धन, संपदा आणि मानसिक स्वास्थ्य हे सर्व तुम्हाला प्रदान करो ही माईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे. आम्ही काही सेवा करत नसतो. सेवा करणारी मया करून घेणारी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही एक निमित्त मात्र आहोत. आम्ही फक्त सेवा करायची. चलो ठीक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सानप महाराज आणि सर्व माईचा भक्तगण हा परिक्रमेमध्ये आजच्या 5व्या दिवसाची सुरुवात खरगोन जिल्हा आणि कटोरा आश्रमातून निघालेलो आहोत. आणि पुढे आता थोड्याच वेळेत मांडवी ऋषीची गुंफा आणि तदनंतर शालिवाहन अशा प्रकारचे हे सर्व तीर्थ नस पाहायला मिळतील. त्यांचं दर्शन होईल आणि आमच्या माईचं दर्शन, नयनरम्य दृश्य, आजची सुप्रभात आणि छानसा या ठिकाणी असणारा हा सूर्यकिरणाचा या माईवर वर्षाव. नर्मदे हर.
अशा प्रकारचे साधू महात्मे या परिक्रमेतून सर्व आपणास भेटत असतात. नर्मदे हर, नर्मदे हर, माई नर्मदे हर. ही नर्मदा माई आणि हा चालणारा तिच्या कुशीतून सर्व परिक्रमाशी पुढे पुढे चालत आहेत. नर्मदे हर. आणि या असणाऱ्या टेकडीवरती मांडव्य ऋषींची गुंफा आहे आणि या गुंफेचं दर्शन आता आपल्याला ओढा मुक्तीचा या यूट्यूब चॅनलद्वारे घडणार आहे. अगदी मांडव्य ऋषी ज्या गुहेत आतमध्ये तपसाधना करण्यासाठी बसत होते त्या गुंफेमध्ये जाऊन आपल्याला त्या पुण्य पावन तपोभूमीचं दर्शन या ठिकाणी आम्ही घडवत आहोत. सानप महाराज या ठिकाणी अखंड ध्वनी चालू आहे. नर्मदे मांडव्य ऋषी गुफा आणि आतमध्ये घुसण्यासाठी बघा एवढीशी जागा आहे. याच्यामधूनच आत घुसावं लागत आहे. नर्मदे चलो जल्दी चलो फिर. आता या गुंफेमध्ये या छोट्याशा दरवाजातून सानप महाराज जात आहेत आणि अशा प्रकारची ही छोटीशी गुंफा, दरवाजा छोटा. कारण याचं कारण एक होतं की पूर्वी जंगली जानवर ज्यादा होते म्हणून जंगली जानवरांना आत येता येणार नाही यासाठी छोटे छोटे दरवाजे होती, म्हणजे गुंफा बनवलेल्या होत्या आणि त्याच्यातून ऋषीमुनी साधना करत होते. अशा प्रकारचं हे अवघड स्थळ आहे आणि पावनही आहे. याचं दर्शन आपण सर्वजण घ्या. आणि हीच ती पावन तपोभूमी ज्या ठिकाणी मांडव्य ऋषींनी अनेक वर्ष साधना केली. त्यामध्ये मांडव्य ऋषी भगवान की जय हो, जय हो. मांडव्य ऋषींच्या पुढे ज्यावेळेस आपण निघतोय त्यावेळेस अशा प्रकारचं या मायेमधील या सर्व मच्छ भगवंताचं दर्शन अतिशय सुंदर. वा नर्मदे हर. आणि आमची ही माई अतिशय सुंदर, पाहतच राहावं मनमोहक रूप. आणि आता या ठिकाणी विश्वेश्वर भगवंता जल चढून सानप महाराज व भक्तगण पुढील परिक्रमेत निघणार आहे. नर्मदे हर. अतिप्राचीन विशोकेश्वर महादेव मंदिर बडगाव आणि खूप सुंदर या भगवंताचं आणि या माईच्या किनारी वास्तव्य. अगदी दुग्ध शर्करा योग. विश्वेश्वर भगवान की जय. सानप महाराज ग्रुपमधील व माईचे भक्त असणाऱ्या आमच्या नाशिकच्या ताई या मंदाताई आणि कमलताई या भोलेबाबांना जल अभिषेक करत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप माईचा भक्तगण हा या शालिवान या ठिकाणी आता पोहोचलेला आहे आणि शालिवान समोरच हे असणारं माहेश्वर उत्तर तट
माईचा. या ठिकाणी आम्ही सर्व जाणार आहोत. हेही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु एक टायटल म्हणून समोरून या दक्षिण तटावरून या असणाऱ्या अहिल्यादेवी मातेच्या वैभवाचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला आम्ही घडवत आहोत. आणि जस्ट याच्या समोरच तुम्हाला शालिवाहन या ठिकाणी पाहायला मिळेल. हे समोर त्याचंही दर्शन आता तुम्हाला आम्ही घडवणार आहोत. नर्मदे हर अशा प्रकारचा हा छान प्रवास या परिक्रमेमध्ये चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शालिवाहन नर्मदा परिक्रमा सानप महाराज ग्रुपचा 5वा दिवस 7 नोव्हेंबर 2025 आणि या दिवशी शालिवाहन या ठिकाणी नर्मदा माईच्या अगदी जस्ट किनारी आज आमचे असणारे गावाले आणि माईचे भक्त आणि त्यांचे सगळे सोयरे या ठिकाणी माईच्या किनारी शालिवाहन या ठिकाणी रात्री त्यांचा मुक्काम झाला. गाडीने ते परिक्रमा करतायत. दत्तात्रय वाय म्हशी आणि आपलं काय नाव रघुनाथ महाराज खेडकर आणि आमच्या असणारे खेडकर ताई या सर्वजण गाडीने प्रवास करतायत. त्यांचं अवभाग्य की या असणाऱ्या वयस्कर आजींना सुद्धा या ठिकाणी या नर्मदा परिक्रमेचा आनंद मिळत आहे. आणि अशा प्रकारची माई त्यांच्यावरती कृपा करत राहो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारची तीर्थयात्रा हो, आनंद जीवनात मिळो शेवटपर्यंत. आणि माई यांना या ठिकाणी सुख समृद्धी सगळं लाभो हीच माईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज सानप महाराज ग्रुप परिक्रमेमध्ये चालत असताना या शालिवाहन या ठिकाणी बालभोग घेत आहे. बालभोग म्हणण्यापेक्षा मोठाच भोग आम्ही सर्व घेत आहोत. बघा अगदी सुंदर या ठिकाणी कोबीची भाजी आहे, बुंदी आहे आणि वरण या ठिकाणी पुरी अशा प्रकारचा छान भोग चाललेला आहे. बोलो माई. परिक्रमा करने को आओ, बहुत खाना पीना मिलता है, बहुत अच्छी सहेलियाँ मिलती हैं, बहुत अच्छा समय निकलता है. नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर. बघा योगायोग असा आहे की या ठिकाणी भोजन प्रसादी दत्ता भाऊ वायबाशी आणि आम्ही खेडकर पाहुणे सर्व आम्ही एकत्र भोजन प्रसादी चालू आहे. म्हणजे किती छान योग आहेत. पायी परिक्रमावाशांसमवेत त्यांचं भोजन चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता शालिवाहन या पौराणिक महादेव मंदिरापासून माईच्या किनाऱ्यापासून निघाल्यानंतर अशा प्रकारचा हा नावडा तवडी हा रोड आणि या रोडने पुढे नर्मदा परिक्रमा चालू झालेली आहे. आता शालिवाहन या ठिकाणी सुंदर भोजन व्यवस्था होती. तिचा आनंद घेऊन सानप महाराज आणि ग्रुप परिक्रमेत प्रस्थान केलेलं आहे. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर.
चला नर्मदे हर नर्मदे। जय ओम जय ओम जय ओम माँ। जय ओम जय ओम जय ओम माँ। जय ओम जय ओम जय ओम माँ। नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर। चला नर्मदे हर नर्मदे। जय ओम जय ओम जय ओम माँ। जय ओम जय ओम जय ओम माँ। जय ओम जय ओम जय ओम माँ। नर्मदे हर नर्मदे हर। जिंदगी भर लावली हृदयात देवा कशी येऊ मी मंदिरात देवा कशी येऊ मी मंदिरात तुका म्हणे निंदा झाली हरी भजनात तुका म्हणे निंदा झाली हरी भजनात देवा कशी येऊ मी मंदिरात देवा कशी येऊ मी मंदिरात तुका म्हणे निंदा झाली हरी भजनात तुका म्हणे निंदा झाली हरी भजनात देवा कशी येऊ मी मंदिरात देवा मंदिरात केला दान धर्म या जलमात नाही केला दान धर्म या जलमात
देवा कशी येऊ मी मंदिरात, देवा कशी येऊ मी मंदिरात, नाही केला दान धर्म या जन्मात, नाही केला दान धर्म या जन्मात, आणि देवा कशी येऊ मी मंदिरात. बघा सानप महाराज आणि माईचा भक्तगण, हा ग्रुप कसा वाटला आपणास हे लाईक करून, शेअर करून आणि कमेंट करून कळवा जरूर. ओढा मुक्तीचा या चॅनलवरती. नर्मदे हर. जप करीते मनात नर्मदा मैयाचा, जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, नर्मदा मैयाचा, जप करीते मनात, नर्मदा मैयाचा, जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, आणि स्वर्गीच्या वाट यमलोटीत लाथनी, स्वर्गीच्या वाट यमलोटीत लाथनी, यमलोटीत लाथनी, कर्मच्याला कहतानी, यमलोटीत लाथनी, कर्मच्याला कहतानी, आणि स्वर्गाच्या वाटात यमलोटीत लाथनी, स्वर्गाच्या वाटात यमलोटीत लाथनी, यमलोटीत लाथनी, गर्भ केला कहतानी, यमलोटीत लाथनी, गर्भ केला कहतानी, आणि नर्मदा मैयाचा जप करीते मनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, आणि स्वरागीच्या वाट यमधरित मनगट, स्वरागीच्या वाट यमधरित मनगट, स्वरागीच्या वाट यमधरित मनगट, स्वरागीच्या वाट यमधरित मनगट, यमधरित मनगट, तिथं होईन खरं खोट, यमधरित मनगट, तिथं होईन खरं खोट, यमधरित मनगट, तिथं होईल खरं खोट, यमधरित मनगट, तिथं होईल खरं खोट, आणि नर्मदा मैयाचा जप करीते मनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, आणि स्वरागीच्या वाट यमलोटीत दिंडीत, स्वरागीच्या वाट यमलोटीत कुंडीत, स्वरागीच्या वाट यमलोटीत कुंडीत, स्वरागीच्या वाट यमलोटीत कुंडीत, आणि यमलोटीत कुंडीत, कधी गेली का दिंडीत, 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 आणि नर्मदा मैयाचा जप करीते मनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात, जप करीते मनात, उभी तुळशीच्या वनात, नर्मदा मैयाचा जप करीते मनात,
नर्मदा मैयाचा जप करीत मनात, जप करीत मनात, उभी तुळशीच्या बनात. आणि स्वर्गीच्या वाट आत्मा चालला एकला, स्वर्गीच्या वाट आत्मा चालला एकला. आणि स्वर्गीच्या वाट आत्मा चालला एकला, स्वर्गीच्या वाट आत्मा चालला एकला. आत्मा चालला एकला संग गुरुचा दाखला, आत्मा चालला एकला संग गुरुचा दाखला. आत्मा चालला एकला संग गुरुचा दाखला, आत्मा चालला एकला संग गुरुचा दाखला. ए नर्मदा मैयाचा जप करीत मनात, नर्मदा मैयाचा जप करीत मनात, जप करीत मनात, उभी तुळशीच्या बनात. जप करीत मनात, उभी तुळशीच्या बनात. नर्मदा मैयाचा जप करीत मनात, नर्मदा मैयाचा जप करीत मनात, जप करीत मनात, उभी तुळशीच्या बनात. जप करीत मनात, उभी तुळशीच्या बनात. नर्मदे हर हर नर्मदे. नर्मदे हर. बलगाव या ठिकाणी सानप महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण सर्व या ठिकाणी आश्रमामध्ये मुक्कामी आहेत. आज नर्मदे हर. बघा आश्रमामध्ये सुद्धा जागा पुरेना, त्या सर्व झाडामध्ये सुद्धा सर्व परिक्रमा असे आहेत. ही समोर माई अशा प्रकारचा हा आश्रम नर्मदे हर. आश्रम ही खूप मोठा आहे, परंतु पब्लिकच खूप जास्त असल्या कारणानं या ठिकाणी सर्व काही फुल झालेलं आहे. बलगाव या आश्रमामध्ये भोले बाबाच्या समोर भजन चालू आहे. जय भोले बाबा की. नर्मदे हर. बलगाव आश्रमामध्ये आत्ताच भजन झालेलं आहे आणि भजनानंतर या असणाऱ्या भोजनाचा प्रसादीचा आनंद सर्व परिक्रमावासी घेत आहेत. यावर्षी बघा या आश्रमामध्ये किती परिक्रमावासी आहेत. की पहिलं आम्ही ज्यावेळेस 2021 मध्ये परिक्रमा केली त्यावेळेस प्रत्येक आश्रमामध्ये जास्तीत जास्त 15-20 परिक्रमावासी भेटायचे, परंतु आज माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 300 लोक
कमीत कमी एक आश्रमामध्ये आहे.